नमस्कार मित्रांनो, आपल्या कुक विथ रुपाली या चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवत आहोत एक इंटरेस्टिंग रेसिपी। हे बघा, इथे तुम्हाला साहित्य दिसत असेल। हा आहे दुधी भोपळा। याचं वरचं जे कवर असतं ते मी चाकूने काढलं आणि थोडे मोठे मोठे पीसेसमध्ये कट करून घेतलं। इथे थोडे आपण मिक्स डाळी घेणार आहे। ही आहे आपल्या सगळ्यांच्या ओळखीची मुगाची डाळ, ही मसुरीची डाळ आणि इथे तुरीची डाळ। आणि इथे मी थोडं सामान घेतलं आहे। टोमॅटो थोडे मोठे मोठे पीसेस कट केले आहेत मी, बारीक चॉप नाही केले। आणि कोथिंबीर आहे आणि ह्या मिरच्या आणि ते अद्रक आणि लसूण। अद्रक लसूणची आपण पेस्ट बनवणार आहोत, पण आत्ताच पेस्टचं काम नाही आहे म्हणून मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी घेतलं। तर चला, या डिशचं नाव आहे व्हेज दालचा। आज आपण बनवतोय मित्रांनो व्हेज दालचा। ही थोडी नवीन रेसिपी आहे। चला करूया सुरुवात। मित्रांनो, ज्या डाळी आपण घेतल्या होत्या त्यांना मी 3 पाण्याने धुवून घेतलेला आहे स्वच्छ। आता आपण कुकरमध्ये शिजवायला लावूया। डाळ शिजवण्यासाठी इथे मी 1 ते 1.5 तांब्या पाणी कुकरमध्ये घालत आहे। आणि हे जे काही आपण टोमॅटो, कोथिंबीर, मिरची हे साहित्य आपण घेऊन ठेवलेलं आहे इथे, तर हे आपल्याला डाळ शिजवताना सोबतच टाकायचं आहे। जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट करायची आहे, तर जोपर्यंत आपली डाळ शिजणार आहे तोपर्यंत आपण अद्रक लसूणची पेस्ट करून घेऊ। आणि यासोबतच यात आपण थोडंसं तेल टाकणार आहे। सोडूया आपण थोडंसं तेल। आणि आता हा जो दुधी भोपळा मी कट करून ठेवलेला होता हा सुद्धा आपल्याला सोबतच सोडायचा आहे मित्रांनो। आणखी एक स्पेशल वस्तू आहे जी तुम्हाला दाखवली नाही आहे मी, ते आता दाखवते। हे बघा, इथे हा आहे दालचा मसाला। या मसाल्याने पूर्ण जी दालच्याची टेस्ट असते ती या मसाल्यामुळे येते मित्रांनो। तर हे एक स्पेशल इन्ग्रेडियंट्स आहे आपल्या आजच्या डिशचा। आणखीन एक छोटीशी गोष्ट मित्रांनो, आपण या दालच्यामध्ये ही कैरी सोडणार आहोत। ही अख्खी कैरी आपण यात सोडणार आहोत, कारण की दालचा ही एक आंबट डिश असते। आणि टोमॅटो तर आपण घातलेत, पण टोमॅटोच्या आंबटपणामध्ये आणि कैरीच्या आंबटपणामध्ये खूप फरक आहे मित्रांनो, म्हणून आपण हिला अख्खीच सोडणार आहोत। अख्खी याच्यासाठी ठेवायची की डाळ शिजल्यानंतर आपल्याला ती जशीच्या तशी बाहेर काढायची। आपण फक्त फ्लेवरसाठी कैरी वापरत आहोत। तर आता ही कैरी मी सोडली आणि आता मी कुकर लावून 2 ते 3 शिट्ट्या घेणार आहे। हे बघा मित्रांनो, आपण डाळ शिजायला घातली होती, छान शिजली आहे। आणि ही कैरी मी आता अशीच्या अशी बाहेर काढत आहे। यातनं आपल्याला काहीच नाही घ्यायचं आहे। आणि इथे डाळ पूर्णपणे एकजीव झाली आहे। आणि जो दुधी भोपळा आपण त्यात टाकला होता असाच दालच्यामध्ये दुधी भोपळ्याचे असेच पीसेस हवे असतात मित्रांनो। आणि इकडे बघा, इथे जे अद्रक लसूण मी तुम्हाला दाखवलं होतं ते मी थोडंसं जाडसर असं कुटून घेतलं। चला आता आपण आपल्या दालच्याला पुढच्या स्टेपला नेऊया। पुढच्या स्टेपसाठी इथे मी फोडणीसाठी तेल सोडते पातेल्यामध्ये। तेल थोडं कडक होऊ द्या। तेल कडक झालेलं आहे आणि आता मी या तेलामध्ये जिरे सोडते। बघा, जिऱ्यांचा किती आवाज येतोय, मस्त कडकड। असंच तेल गरम झाल्यावरती कधी आपल्याला राई आणि जिरे सोडायचे असतात। आता दुसरी, हे बघा, यात आपण सोडत आहोत अद्रक आणि लसूण। हलवून घेत आहोत आपण। अशा प्रकारे मी एकदम लसूण आणि अद्रक, बघा तुम्हाला इथे दिसत पण असेल, मी एकदम जास्त बारीक अशी पेस्ट नाही केली आहे, म्हणूनच मी त्याला खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं मित्रांनो। तर मला एकदम पातळ पेस्ट करायची असती तर मी मिक्सरला लावलं असतं, पण दालच्यामध्ये आहे ना असंच अद्रक आणि लसूण टाकायचं असतं कुटून।
जे आपले मसाले आहेत, गरम मसाला, लाल मिरची पावडर, हळद, त्यांना आपण तेलात सोडतोय. काही लाल मिरची किंवा हे मसाले जळू नये म्हणून यात मी थोडं पाणी ॲड करते. इथे प्लेटीत जे मसाले राहिले त्यात आपण थोडंसं पाणी टाकून ते मसाले आपण काढून घेऊया. तुम्हाला तर माहिती आहे आपली पद्धत काय, आपल्या ज्या वस्तू आहेत त्या वाया जायला नको. आपण आहोत मिडल क्लास लोक, आपल्यासाठी प्रत्येक छोटी छोटी वस्तू महत्त्वाची असते मित्रांनो. आपल्या कुकिंग चॅनलचं तात्पर्यच आहे ते कमीत कमी वस्तू बनवायचं आहे. हे बघा थोडंसं 1 मिनिट आता मी याला फक्त पाणी टाकून शिजवणार आहे. थोडी याच्यामध्ये टाकली आहे, म्हणजे दालचा टाकला आहे शिजण्यासाठी. त्याच्यात मीठ टाकलेलं नाही आहे मी, म्हणून मी आता त्याच्यामध्ये माझ्या अंदाजाने मला जेवढं लागतं त्या हिशोबाने मी मीठ टाकते. तर आता यात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला टाकायची जी तुम्हाला मी आत्ता दाखवली थोड्या वेळापूर्वी, ती म्हणजे दालचा मसाला. मसाल्याचं हे जे पॉकेट आहे ना मित्रांनो, हे म्हणजे इतकी जी क्वांटिटी आहे ना मसाल्याची ती आपण एका वेळच्या भाजीमध्ये पूर्ण टाकायची असते. तर हे पूर्ण पॉकेट मी आता याच्यातमध्ये खाली करते. खूप स्पेशल मसाला आहे मित्रांनो, आणि जर का कधी तुम्हाला वेळ मिळाला आणि तुम्हाला बनवण्याची इच्छा झाली तर प्लीज बनवून बघा. खूप सुंदर चव लागते याची. दालचा, व्हेज दालचा बनवतोय आपण. दालचा राईस अतिशय फेमस डिश आहे ती, हैदराबाद साईडची. मित्रांनो हे बघा आपला व्हेज दालचा या डिशचं हे फायनल लुक आहे. आता तुम्ही बोलशाल हे तर आपल्या नॉर्मल डाळीसारखंच दिसतंय, पण मित्रांनो दिसायला जरी ती आपल्या नॉर्मल तिखट डाळीसारखी असली तरी त्याची जी टेस्ट आहे ती एकदम अमेझिंग आणि वेगळी आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या वेळेस बनवून बघशाल तेव्हा तुम्हाला तिची चव समजेल. तुमच्याकडे वेळ असला तर नक्कीच कधीतरी बनवून बघा. तर ताट आता मी रेडी करून तुम्हाला दाखवते की आजच्या रात्रीच्या जेवणात आपण काय काय बनवलं आहे. मित्रांनो आजचं माझं हे जे रात्रीच्या जेवणाचं ताट आहे ते आता मी रेडी करते. तर ही मी लोंजी बनवली तोंडी लावण्यासाठी. ही लोंजी तर तुम्हाला माहिती आहे आपण कशाची बनवतो, कैरीची. हे आपलं आजचं व्हेज दालचा, आजच्या रात्रीची स्पेशल डिश. आणि दालच्यासोबत नेहमी राईसच खातात, त्याच्यामुळे दालच्यासोबत हे जिरा राईसच बनलं जातं. अशा प्रकारे हे आपलं डिनरचं ताट आहे. व्हेज दालचा, कैरीची लोंजी म्हणजे थोडक्यात आपल्या मराठी भाषेमध्ये गोळ आंबा. इथे मी जिरा राईस बनवला आहे. आजची जी डिश आहे ती आपण व्हेज दालचा बनवला मित्रांनो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नॉन व्हेज दालचा बनवणार आहोत. आणि जर तुम्ही गुळ आंब्याचा व्हिडिओ बघितला नसेल तर प्लीज तुम्ही आपल्या चॅनलवरती गुळ आंब्याचा व्हिडिओ बघू शकता. तर हे आहे आमचं आजचं डिनरचं ताट. तुम्हाला आवडलं असेल तर कमेंटमध्ये सांगा, आणि वेळ मिळाल तर तुम्ही पण दालचा कधीतरी बनवून बघा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत नवीन रेसिपीसोबत.